आत्ताची तरुण पिढी सध्या आर्मीत, पोलीस भरतीत, PSI अशा कामासाठी गावातून बाहेर जाते. परंतु काही कारणास्तव कधी नशीब साथ देत नाही, कधी पैशाअभावी मागं यावं लागतं, कधी सिलेक्शन होतच नाही. सिलेक्शन होतच नाही. समजा एखादा आर्मीमध्ये गेला आहे आणि त्याचं सिलेक्शन नाही होतो, काही कारणं असतात किंवा नशीब साथ देत नाही. तर अशा वेळेस तो जेव्हा गावाकडे येतो ना, त्यावेळेस पारावरती बसलेले काही माणसं तर असतातच, आपले प्रत्येक गावामध्ये असतात, की तो जेव्हा घरातून बाहेर पडतो आणि गावामध्ये चक्कर मारतो तर त्याला डायरेक्ट हिणवतात, का रे फौजदार कुणीकडे चालला तू, का रे फौजदार कुणीकडे चालला तू. तर हे त्याला आतून एवढं खातं, दुःख वाटतं की आपण ज्या कामासाठी गेलो ते सक्सेस झालं नाही, म्हणून आपल्याला हे लोक हिणवतात. तसंच एखाद्या समजा तरुण वर्ग कलेक्टर होण्यासाठी बाहेर गेला असेल आणि तो गावामध्ये आला, त्याला डायरेक्ट लोक काय म्हणतात, का रे PSI कुठं चालला. म्हणजे आपण फक्त दुसऱ्याला हिणवायचं काम का बरं करायचं. प्रत्येक गावातील व्यक्तींनी जर तरुण पिढीला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर हे तरुण मुलं आणि मुली नक्कीच पुढं जातील. कारण की तरुण पिढी म्हणजे प्रत्येक गावाचं भविष्य असतं. तरुण पिढी म्हणजे प्रत्येक गावाचं भविष्य असतं. म्हणून न हिणवता त्यांना शाब्दिक आधार देण्याची एवढी गरज असते ना, की त्या गरजेनेच, त्या विचारानेच ते मोठे होतात. म्हणून प्रत्येक गावातील व्यक्तीने हा विचार करा की तरुण पिढी ही कशी पुढे जाईल. कारण की तरुण पिढी हे गावाचंच नाही तर भारताचं भविष्य आहे. त्याच्यामुळं तरुण पिढीच्या नेहमी पाठीशी उभे राहा, हिणवू त्यांना अजिबात नका. बिझनेस करायचा आहे, बिझनेस करून द्या. आर्मीत जायचे, आर्मीत जाऊ द्या, परंतु त्यांच्या पाठीशी 100% म्हणजे 100% उभे राहा.